In our previous lectures, we have seen two component parts of tragedy, that is plot and character. Okay, today we will see the remaining third element or the third constituent part of tragedy is thought, or in other words, it is called dialogue. Okay, then what is the importance of dialogue in a play, particularly in tragedy? तर काय आहे त्याचं महत्त्व? तर एक्सप्रेशन ऑफ थॉट टू प्रूव्ह आवर पॉइंट. ओके, पॅन्टोमाईम नावाचं एक नाटक असतं, तुम्हाला कधी ऐकलं असेल. माईम आणि पॅन्टोमाईम. ओके, तर पॅन्टोमाईम किंवा माईममध्ये काय केलं जाते? देर इज ओनली ॲक्टिंग. ओके, देर आर नो वर्ड्स अटर्ड बाय एनी ऑफ द कॅरेक्टर. कुठलंही कॅरेक्टर काहीही बोलत नाही, तिथे वर्ड्स नसतात. फक्त ॲक्टिंग असते. तसं डायलॉग मग काय आहे, तर वर्ड्स. आणि याची इम्पॉर्टन्स काय असते, तर टू प्रूव्ह आवर पॉईंट. माईममध्ये असं काही प्रूव्ह करायचं नसतं. जनरली माईम हे काय असतं, तर कॉमेडीसाठी वापरलं जातं जनरली. ओके, नॉट ऑलवेज. पण ज्यावेळेस तुम्हाला ट्रॅजेडी दाखवायची असेल, अशा वेळेस डायलॉगला खूप महत्त्व असतं. ओके, आणि हे काय करतं, तर आपले थॉट्स समोरच्याला एक्सप्रेस करतं, किंवा ज्या सिच्युएशनमध्ये ते कॅरेक्टर आहे ती सिच्युएशन ऑडियन्सला चांगल्या पद्धतीनं एक्सप्लेन करतं. ओके, जसं की ते इन अदर वर्ड्स, इट इज अ वे ऑफ एक्सप्रेसिंग मेंटल और इमोशनल रिॲक्शन्स. ओके, आपल्या मनाच्या किंवा आपल्या भावनांच्या जे काही रिॲक्शन्स असतात, त्या रिॲक्शन्स समोर एक्सप्रेस करणं. ओके, टू द सर्कमस्टान्सेस इन विच द कॅरेक्टर्स फाइंड देमसेल्स. ज्या कॅरेक्टर, ज्या सिच्युएशनमध्ये तो कॅरेक्टर आहे, सर्कमस्टान्सेस मीन्स सिच्युएशन. ओके, ज्या परिस्थितीमध्ये तो आहे, त्या परिस्थितीमध्ये त्याच्या मनामध्ये, त्याच्या फिलिंग्समध्ये कुठल्या ॲक्शन्स किंवा रिॲक्शन्स होत आहेत, हे ऑडियन्सला समजण्यासाठी या डायलॉग्स किंवा थॉट्सचं महत्त्व असतं. ओके, असंही म्हटलेलं आहे अरिस्टॉटलनं त्या बुकमध्ये, की मच इज सेड अबाउट इट इन रिटॉरिक. ओके, रिटॉरिक हा त्याचा दुसरा ग्रंथ आहे, ट्रिटाईज. ओके, त्या दुसऱ्या ग्रंथामध्ये त्याने या विषयाबद्दल खूप काही लिहिलं आहे, विशेषतः खालच्या लँग्वेजबद्दलही, लँग्वेज डिक्शनबद्दलही, आणि वरच्या थॉट्स आणि डायलॉगबद्दलही. ओके, रिटॉरिक हे बोलण्याचं शास्त्र आहे, कसं बोलायचं, कुठे, कसं, कधी, केव्हा. ओके, त्याबद्दलचं ते रिटॉरिक शास्त्र आहे. आणि तुम्हाला माहिती आहे डायलॉगचाच एक दुसरा सब पार्ट कोणता आहे, तर सॉलिलॉकी. ओके, तर डायलॉग्स काय किंवा सॉलिलॉकी काय, हे या कन्स्टिट्यूएंट पार्टमध्ये किंवा या इलेमेंटमध्ये काउंट केले जातात किंवा कन्सिडर केले जातात. त्यानंतर आहे लँग्वेज अँड डिक्शन, हे फोर्थ इलेमेंट किंवा फोर्थ कन्स्टिट्यूएंट पार्ट ऑफ ट्रॅजेडी अकॉर्डिंग टू इट्स इम्पॉर्टन्स. आता लँग्वेज, तुम्ही म्हणाल की डायलॉग आणि लँग्वेजमध्ये फरक काय? ओके, तर डायलॉग हे जस्ट समोरच्याला आपल्याला मांडायचे असतात, पण डायलॉगचे प्रकार म्हणजे मांडण्याचे प्रकार हे वेगळे वेगळे असू शकतात. फॉर एक्झाम्पल, जर शेक्सपियर तुम्ही घेतला, शेक्सपियरने जे रॉयल कॅरेक्टर्स आहेत किंवा सोशियली हाय क्लास कॅरेक्टर्स जे आहेत, तर त्या कॅरेक्टर्ससाठी शेक्सपियरने काय केलेलं आहे, तर व्हर्स वापरलं आहे. डायलॉग्स त्याचे कशामध्ये आहेत, काव्यामध्ये आहेत, शेक्सपियरच्या मोठ्या फॅमिलीमधून आलेल्या कॅरेक्टर्सचे. आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये, त्याच्या ऑरमध्ये जे लोअर क्लासमधले कॅरेक्टर्स आहेत, विशेषतः वर्कर्स असतील, लेबरर असतील, ओके, किंवा काही स्लेव्ज असतील, यांच्यासाठी त्यांनी कोणती भाषा वापरली आहे, तर प्लेन प्रोज वापरलेला आहे. ओके, तसंच अरिस्टॉटलच्या काळामध्ये जे स्लेव्ह असायचे किंवा वर्कर्स असायचे, त्याची भाषा ही एकदम सिम्पल असायची. ओके, त्याच्यामध्ये कुठलीही अलिगरी नसायची, त्याच्यामध्ये कुठलेही मेटाफर्स नसायचे, त्याच्यामध्ये कुठलंही फिगर ऑफ स्पीच नसायची. ओके, आणि त्यामुळे लँग्वेज कशी असावी डायलॉगची. ओके, तर हा एक वेगळा पॉईंट तयार होतो. आणि याबद्दलही त्याने रिटॉरिकमध्येच बरंच काही लिहिलेलं आहे. तर लँग्वेज जनरली कशी असावी, तर शुड बी कॅन्डिड. कॅन्डिड मीन्स स्पष्ट, अँड अप्रोप्रिएट टू द कॅरेक्टर. आणि तुम्ही कुठल्या कॅरेक्टरला ती लँग्वेज देत आहात, ओके, त्यानुसार ती असावी. जसं याच्यामध्ये कोरस सुद्धा आलं. कोरसची सुद्धा लँग्वेज ही वेगळी असते, त्याला डायलॉग म्हणत नाहीत. ओके, कोरसच्या गाणं गातात ते जे काही कोरल सॉन्ग असतं, ओके, त्याची पण लँग्वेज ही याच कॅटेगरीमध्ये काउंट केल्या जाते. तर ती अप्रोप्रिएट असावी, म्हणजे जर राजा बोलत असेल तर राजाला शोभेल अशी भाषा असावी.
जर एखादा वर्कर असेल तर वर्करला शोभेल अशी भाषा असावी. नाहीतर एखादा खूप चांगला व्यक्ती आहे, महान, आणि तो खूप सिंपल भाषेत बोलत आहे, आणि एखादा वर्कर आहे तो खूप इलॅबोरेट किंवा डेकोरेटेड लँग्वेजमध्ये बोलत आहे, तर हे असं मिसमॅच होईल. ओके, तसं नाही झालं पाहिजे. अरिस्टॉटलनं त्याच्या डेफिनेशनमध्ये एक स्टेटमेंट वापरलं आहे लँग्वेजच्या बाबतीमध्ये. ते म्हणजे इथं पाहू शकता तुम्ही, इस्टॅब्लिश्ड विथ इच काइंड ऑफ आर्टिस्टिक ऑर्नामेंट. ओके, तर जेवढे काही ऑर्नामेंट्स त्या रायटरला माहीत असतील ते सगळेचे सगळे ऑर्नामेंट्स मीन्स फिगर ऑफ स्पीच आपण म्हटलं तरी चालेल, तर ते ऑर्नामेंट लँग्वेजमध्ये किंवा त्या डायलॉग्समध्ये आणण्याचा प्रयत्न त्या रायटरनी केला पाहिजे, ट्रॅजेडीच्या विशेषतः, असं अरिस्टॉटलला वाटतं. फॉर मोर इफेक्ट फिगरेटिव्ह लँग्वेज, ओके, जास्तीत जास्त इफेक्ट होण्यासाठी काय करायला पाहिजे असं अरिस्टॉटल म्हणतो. तर फिगरेटिव्ह लँग्वेज वापरायला पाहिजे ऑडियन्सवर इफेक्ट होण्यासाठी, सिमिलीज किंवा मेटाफर्स वापरायला पाहिजे, स्ट्रेंज वर्ड्स वापरायला पाहिजे. ओके, अरिस्टॉटलच्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे की शब्द एवढे काही जास्त नव्हते, तर त्या काळामध्ये नवीन शब्द तयार केले जायचे, नवीन शब्द कॉइन केले जायचे, आणि मग अशा शब्दांचा वापर त्यांच्या नाटकांमधून केला जायचा. आणि मग हे स्ट्रेंज वर्ड्स जे असायचे हे त्या लोकांना स्ट्राईक व्हायचे म्हणा, किंवा त्याच्या मनामध्ये बसायचे, किंवा तिथून पुढे नवीन शब्द उदयास यायचे. तर ते नवीन शब्द वापरणं सुद्धा त्या काळामध्ये प्रथा होती. आणि हायपरबोलचा अर्थ होतो एक्झागरेशन. एक्झागरेशन मीन्स अतिशयोक्ती, म्हणजे एखादी छोटी गोष्ट असेल तर ती खूप मोठी होती असं सांगणं. ओके, किंवा खूप मोठी गोष्ट असेल तर त्याला छोटी होती असं सांगणं, म्हणजे अंडरस्टेटमेंट म्हणा किंवा हायपरबोल म्हटलं तरी चालतं. असे खूप सारे फिगर ऑफ स्पीच असतात, त्यापैकी त्यांनी काही मेन्शन केले आहेत, हे तुम्ही म्हणजे त्या रायटरनी त्याच्या ट्रॅजेडीजमध्ये यूज करावे असं अरिस्टॉटल म्हणतो. ओके, देन द फिफ्थ अँड लास्ट, दॅट इज सिक्स्थ इलेमेंट, ते म्हणजे मेलडी अँड स्पेक्टॅकल. ओके, तर मेलडी अँड स्पेक्टॅकल आर ओनली इन ड्रामा और ट्रॅजेडी. ओके, म्हणजे शेक्सपियर अरिस्टॉटल या 6 कन्स्टिट्यूंट पार्टला एपिक सोबत कम्पेअर करतो एका ठिकाणी, आणि तो म्हणतो की इन इपिक वी कॅन नॉट फाइंड दिस टू इलेमेंट्स कॉल्ड मेलडी अँड स्पेक्टॅकल. ओके, हे दोन नाही आहेत, बट इन ड्रामा, स्पेशली इन ट्रॅजेडी आणि कॉमेडीमध्ये सुद्धा, तर दिस टू एलिमेंट्स आर फाउंड, ते दिसतात. आणि म्हणून अरिस्टॉटल म्हणतो की हे महत्वाचे नाही आहेत, पण याचा अर्थ ते कसेच महत्वाचे नाही असंही नाही. ओके, दे हॅव देअर ओन सिग्निफिकन्स, दो इट इज मच लेसर. तर ते लेस इम्पॉर्टंट आहेत. आणि ज्या या मेलडीचा विशेषतः वापर केव्हा होतो, तर जेव्हा इम्प्रॉबेबल अँड हॉरिफाईड थिंग्स ह्या स्टेजवर दाखवायच्या असतात, इन्सिडेंट्स स्टेजवर दाखवायचे असतात. ओके, तर त्या दाखवण्याच्या ऐवजी एक दुसरा मार्ग वापरला जातो, आणि तो म्हणजे बाय युजिंग कोरस. ओके, त्या इन्सिडेंट्स या कोरसच्या माध्यमातून संग केल्या जातात, गायल्या जातात. जसं की एखादा मर्डर दाखवायचा आहे, तर आज आपण ते डुप्लिकेट चाकू आहेत आपल्याकडे प्लॅस्टिकचे किंवा स्प्रिंगचे, ओके, किंवा ते सॉस सारखं ब्लड आहे, किंवा ब्लड बँक मधलं ब्लड आहे, हे आपण आज वापरून मर्डरचा सीन स्टेजवर दाखवतो. ओके, बट इन द डेज ऑफ अरिस्टॉटल इट वॉज नॉट पॉसिबल. आणि सायंकाळच्या वेळेस तिथे काही जास्त लाईट नसायचा, आपल्यासारखे मोठे व्होल्टेजचे बल्ब नसायचे, आणि मग काय केलं जायचं, तर मर्डर स्टेजवरचा कसा दाखवायचा, त्याऐवजी ते मर्डर डायरेक्ट दाखवण्याच्या ऐवजी त्याचं गाण्यामध्ये रूपांतर केलं जायचं, की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला कसं मारलं असेल, आणि त्याबद्दलचं डिस्क्रिप्शन हे कोरस गात असायचं. म्युटेशन मीन्स हातपाय तोडणं. हातपाय तोडणंही त्या काळामध्ये स्टेजवर दाखवणं शक्य नव्हतं, किंवा हँगिंग, एखाद्याला फाशी देणं, ह्या गोष्टी डायरेक्ट स्टेजवर दाखवणं बरोबर नव्हतं. ओके, किंवा एखादं मोठं युद्ध आहे, फाईट, हे बरोबर दाखवणं शक्य नव्हतं. तर मग अशा वेळेस या गोष्टी, किंवा काही अशा इम्पॉसिबल गोष्टी असतात, ओके, की अदृश्य होणं, परत व्हिजिबल होणं, ओके, इनव्हिजिबल, व्हिजिबल, तर ह्या गोष्टी स्टेजवर दाखवणं थोडंसं प्रॉब्लेम येतो. तर मग अशा वेळेस ते गाण्यामधून म्हणून दाखवलं जायचं. मेलडीला आपण सॉन्ग म्हटलं तरी चालेल. ओके, मेलडी मीन्स सॉन्ग, तर त्या सॉन्ग मधून ह्या गोष्टी दाखवल्या जायच्या. त्यानंतर स्पेक्टॅकल. स्पेक्टॅकलचा अर्थ होतो की तुम्हाला काय दिसतं, दृश्य. ओके,
हेही थोडंसं लेस इम्पॉर्टंट आहे. ओके, नॉट दॅट मच इम्पॉर्टंट. आणि याचा यूज केव्हा होतं तर स्पेशली व्हेन द टेक्स्ट, सॉरी केव्हा होत नाही, तर स्पेशली व्हेन द टेक्स्ट ऑफ ट्रॅजेडी इज रेड रॅदर दॅन परफॉर्म्ड. ओके, ट्रॅजेडीचं जे लिहिलेलं असतं पुस्तक, ते पुस्तक जर तुम्हाला फक्त वाचायचं असेल तर स्पेक्टॅकलची गरज नाही आहे. पण जर परफॉर्म करायचं असेल तर देअर मस्ट बी स्पेक्टॅकल, म्हणजे तिथे ते दृश्य तुम्हाला दाखवावं लागेल. ओके, आता दृश्य म्हणजे काय किंवा काय काय येतं त्याच्यामध्ये, तर स्टेजवर जे काही कॅरेक्टर्स सोडून जे काही असतं ते सगळं. कॉस्ट्युम्स मीन्स कपडे. ओके, क्लॉथिंग्स. जर तुम्हाला जुन्या काळातला एखादा नाटक दाखवायचं असेल राजा वगैरे, तर राजाचे कपडे वेगळे, राणीचे कपडे वेगळे, सैन्यांचे, ओके, त्या आर्मीचे कपडे वेगळे, जे कोणतं वर्कर्स असतील त्यांचे कपडे वेगळे, तर त्याला काय म्हणायचं, कॉस्ट्युम्स. हे त्या काळातलं कॉस्ट्युम झालं. ओके, एखादा अमेरिकन ड्रामा दाखवायचा असेल तर अमेरिकेतलं कॉस्ट्युम्स वेगळं, इंडियन ड्रामा दाखवायचा असेल तर त्याचं कॉस्ट्युम्स वेगळं. त्यानंतर मास्क. पहिल्या काळामध्ये मास्क वापरायची सवय होती, विशेषतः ट्रॅजेडीमध्ये. हिरो ट्रॅजेडीचा जो असायचा तो, आणि विशेषतः मेजर कॅरेक्टर्स किंवा सगळेच कॅरेक्टर्स हे चेहऱ्यावर एक मास्क लावून तिथं ऍक्टिंग करायचे, परफॉर्म करायचे. ओके, त्यानंतर स्टेज सेट्स किंवा स्टेज डिव्हाइसेस, स्टेज सेट्स म्हटलं तरी चालतं. स्टेजवर काय काय असतं, जसं शेक्सपियरच्या काळामध्ये जर जंगल दाखवायचं झालं तर ते काय करत होते, त्या स्टेजवर 4-5 एखाद्या टबमध्ये लावलेले झाडं आणून ठेवत होते, छोटे छोटे किंवा मिडियम हाईटचे, आणि त्यालाच काय म्हणायचे, ते जंगल. ओके, जर एखादा कोर्ट दाखवायचा असेल, दरबार, तर दरबारामध्ये तुम्हाला ते थ्रोन दाखवावं लागेल. ओके, सिंहासन. तर त्यासाठी एक वेगळी चेअर, बाकीच्या लोकांसाठी वेगळ्या चेअर. तर याला काय म्हणायचं, स्टेजचे सेट्स. बेडरूम दाखवायचे असेल तर बेड दाखवणं. ते ओके, तर असे स्टेज सेट्स या स्पेक्टॅकलमध्ये येतात. बॅकग्राऊंड पिक्चर हे मॉडर्न कन्सेप्ट आहे. आजकाल तुम्हाला जर राजवाडा दाखवायचा असेल तर राजवाड्याचा माग जो फोटो असतो तो फोटो मागच्या साईडला चिपकून देतात, किंवा एखादा बेडरूम असेल तर बेडरूमच्या मागची साईड तिथे चिपकून देतात. ओके, तर हे नवीन टेक्निक्स आल्या. तर या सगळ्या कशामध्ये काउंट होतात, तर स्पेक्टॅकल्समध्ये काउंट होतात.